नमस्कार, जय हिंद भावांनो. यारो नागपूर आर्मी रॅली भरती 2024 तर्फा यारो नागपूर आर्मी रॅली भरतीचं जे ग्राउंड आहे हे जे विद्यार्थी मित्रांनो येत्या दिवसामध्ये सुरुवात होत आहे. 27 जुलै 2024 पासून ग्राउंड चालू होता आणि 5 ऑगस्ट 2024 पर्यंत हे ग्राउंड चालणार आहे. तर आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून यारो नागपूर आर्मी रॅली भरतीला जाताना तुम्हाला कोणकोणत्या चुकांनी करायची आहे, कागदपत्र तुम्हाला कोणकोणते न्यायचे आहे याबद्दलच तुम्हाला माहिती सांगणार आहे. आणि तुम्हाला विद्यार्थी मित्रांनो आतापासून कोणकोणते डॉक्युमेंट या ठिकाणी तयार ठेवायचे आहे ते सुद्धा तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. तर हा व्हिडिओ खूप इम्पॉर्टंट होणार आहे. जे पण विद्यार्थी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघणार आहे तर त्यांच्याच या ठिकाणी लक्षात येणार आहे. ठीक आहे. आणि तुम्हाला भरतीला जाताना कोणकोणत्या चुकांनी करायच्या आहे, कोणकोणत्या गोष्टीचं लक्ष ठेवायचं आहे याबद्दल सुद्धा तुम्हाला माहिती सांगणार आहे. तर यारो नागपूर आर्मी रॅली भरतीचं जे ग्राउंड आहे येत्या 27 जुलै पासून या ठिकाणी सुरुवात होत आहे. आणि या ठिकाणी जे सहभागी जिल्हे असणार आहे तर ते या ठिकाणी असणार आहे नागपूर, वर्धा, त्याचबरोबर वाशिम, अमरावती, भंडारा, गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर, अकोला आणि यवतमाळ. तर एवढे जिल्हे या ठिकाणी सहभागी असणार आहे. या जिल्ह्यातले विद्यार्थी या ठिकाणी भरती द्यायला येणार आहे. ठीक आहे. तर तुम्हाला विद्यार्थी मित्रांनो कोणकोणत्या चुकांनी करायच्या, कारण की दरवर्षी नवीन विद्यार्थी असते आर्मी भरतीमध्ये. तर भरपूर विद्यार्थी म्हणजे दरवर्षी 30 ते 40% विद्यार्थी चुका करते आणि त्या चुका आपल्या ज्या विद्यार्थी मित्रांनो या व्हिडिओच्या माध्यमातून सुधारणार आहे. ठीक आहे. तर कोणकोणत्या गोष्टीचं लक्ष ठेवायचं आहे, कोणकोणत्या तुम्हाला चुकांनी करायच्या, तर संपूर्ण माहिती तुम्हाला आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून यारो नागपूर आर्मी रॅली भरतीबद्दल सांगणार आहे. आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला आताच लाईक करा. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझी नोकरी कॉर्नर यूट्यूब चॅनलवर मी गोपाल अनखळे तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत करतो. तर मित्रांनो, व्हिडिओचा थंबनेल बघून तुमच्या लक्षात आलं असेल की आपला व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर होणार आहे. व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून प्रत्येक भरतीची अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल. आणि जास्त करून यारो नागपूर आर्मी रॅली भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो. आपला व्हिडिओ कोणत्या जिल्ह्यातून पाहताय हे या व्हिडिओ खाली कमेंट करा, जेणेकरून मला सुद्धा एक वाटणार आहे की आपला व्हिडिओ कुठपर्यंत या ठिकाणी पोहोचत आहे. ठीक आहे. तर पहा, वाघासारखं काळीज घेऊन धावणाऱ्या माझ्या सर्व भावांना भरतीच्या हार्दिक शुभेच्छा, बेस्ट ऑफ लक. आणि सर्वांनी ज्या विद्यार्थी मित्रांनो गड जिंकून आपला गावावरून जा आणि गड जिंकून या. ठीक आहे. हेच मी या ठिकाणी आशा करतो, हीच या ठिकाणी प्रार्थना करतो या ठिकाणी. ठीक आहे. तर 27 जुलै 2024 पासून यारो नागपूर आर्मी रॅली भरतीचं ग्राउंड या ठिकाणी सुरुवात होत आहे. पहिली चूक तुम्हाला या ठिकाणी करायची नाही की तुम्हाला या ठिकाणी काही विद्यार्थी यामध्ये भरपूर असे नवीन विद्यार्थी, जवळपास 60% विद्यार्थी हे नवीन आहे यारो नागपूरमध्ये. तर तुम्हाला पहिली चूक कोणती करायची आहे, तर पहिली चूक भरपूर विद्यार्थी करते, तर ते म्हणजे या ठिकाणी आता समजा 27 जुलै पासून ग्राउंड आहे तर तुमच्या जे हॉल तिकीटवर जे तारीख आहे तर त्या तारीखवरच तुम्हाला या ठिकाणी हजर राहायचं. ठीक आहे. आता समजा ज्या विद्यार्थ्यांचा 27 जुलैला ग्राउंड आहे तर तुम्हाला या ठिकाणी सांगतो की मुलं कोणती चूक करते. 27 जुलैला आता समजा ग्राउंड आहे, समजा आता अमरावती जिल्ह्याचा ग्राउंड आहे 27 जुलैला, मी तुम्हाला एक उदाहरण सांगत आहे. आणि काय करते मुलं की 27 जुलैलाच त्या ठिकाणी भरतीवर येते. तर 27 जुलैला जर तुम्ही आले तर तुमची भरती जाणार आहे, तर तुम्हाला बाहेर केलं जाणार आहे भरतीच्या बाहेर. ठीक आहे. तर मी तुम्हाला या ठिकाणी असं का सांगत आहे, कारण की भरतीची जी प्रोसेस आहे हे एक दिवस अगोदर चालू होत असते आर्मी रॅली भरतीची. आता 27 जुलैला ज्यांचं ग्राउंड असणार आहे तर त्या विद्यार्थ्यांना 26 जुलैला या ठिकाणी रात्री 9 वाजतापासून त्या ठिकाणी रांगेमध्ये घेणार आहे. विद्यार्थ्यांना 9 वाजतापासून अगोदरल्या दिवशी ज्या विद्यार्थी मित्रांनो मुलांना ते ग्राउंडच्या अंदर घेणार आहे, अगोदरपासून या ठिकाणी प्रोसेस चालू होते. तर कोणती असो अग्निवीर आर्मी रॅली भरती, तर भरतीची जी प्रोसेस आर्मीच्या तर हे एक दिवस अगोदर या ठिकाणी चालू होत असते. तर तुम्हाला हे एक विद्यार्थी मित्रांनो लक्षात ठेवायचं, तर तुम्हाला भरतीला येताना एक दिवस अगोदर यायचं आहे. आणि भरतीला येताना ओरिजिनल डॉक्युमेंट आपल्या बॅगीमध्ये असले पाहिजे. चादर वगैरे सुद्धा तुम्हाला आणायचे, कारण की या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो कुठंच व्यवस्था असते, कुठंच या ठिकाणी झोपा लागते, कुठेही राहा लागते आणि जेवण सुद्धा खूप या ठिकाणी महाग असते. तर तुम्ही घरचा डब्बा वगैरे सुद्धा आणू शकता. आणि तुम्ही या ठिकाणी जे विद्यार्थी मित्रांनो सर्व डॉक्युमेंट बॅगीत आणायचे आणि चादर वगैरे सुद्धा तुम्ही आणा सोबत. ठीक आहे. तर ह्या गोष्टीचं तुम्हाला या ठिकाणी लक्ष ठेवायचं आहे. त्याचबरोबर आता तुम्हाला या ठिकाणी भरतीला मी तुम्हाला एक सांगतो विद्यार्थी मित्रांनो, यारो नागपूरचं ग्राउंड आहे 27 जुलैपासून. तर मी सुद्धा त्या ठिकाणी व्हिडिओ बनवण्यासाठी येणार आहे, तुमची मदत करण्यासाठी मी येणार आहे त्या ठिकाणी, की तुम्हाला कोणकोणत्या गोष्टीचं लक्ष ठेवायचं आहे, कोणकोणत्या तुम्हाला या ठिकाणी चुकांनी करायची आहे. तर मी सुद्धा त्या ठिकाणी यारो नागपूरमध्ये येणार आहे 27 जुलैला. ठीक आहे. तर तुम्ही चॅनल सबस्क्राईब करून ठेवा. आणि एक लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो, मी सर्वांचे या ठिकाणी इंटरव्ह्यू घेणार आहे. तर ज्यांचं सुद्धा ग्राउंड झालं तर विद्यार्थी मित्रांनो हे चॅनल तुमचंच आहे. ठीक आहे. मी त्या ठिकाणी 12 वाजतापासून ज्या विद्यार्थी मित्रांनो रातभर त्या ठिकाणी हजर राहणार आहे, त्या ज्या ठिकाणी भरती असाल आर्मीची. ठीक आहे. तुमचं ज्यांचं सुद्धा विद्यार्थी मित्रांनो ग्राउंड झालं तर आपलं
आपण व्हिडिओ या ठिकाणी शूट करू त्या ठिकाणी मुलांचा की भरती कशा प्रकारे झाली, बाकी एका बॅचमध्ये किती मुलं सोडत आहे, एका बॅचमधून किती घेत आहे, तर हेच माहिती मी तुमच्याजवळून घेणार आहे. ठीक आहे. कारण की भरपूर विद्यार्थी काय करते, सरमते. मी या अगोदर सुद्धा विद्यार्थ्यांची मुलाखत घेतली होती, तर भरपूर विद्यार्थी म्हणते मी नाही करत, मी नाही हे करत, मी नाही इंटरव्ह्यू देत. तर पहा विद्यार्थी मित्रांनो, शर्माता नाही आहे. हे चॅनल माझं नाही, हे चॅनल तुमचंच आहे. ठीक आहे. तर फक्त जे अंदरची जी कंडिशन आहे तेच तुम्ही या ठिकाणी सांगता, जेणेकरून मला सुद्धा या ठिकाणी ज्या विद्यार्थी मित्रांनो माझा वेळ या ठिकाणी व्यर्थ नाही गेला पाहिजे. ठीक आहे. नाहीतर मग मला सुद्धा असं वाटतं की मुलं इंटरव्ह्यू वगैरे देत नाही, मग काय कामाची गोष्ट नाही त्या ठिकाणी येऊन. ठीक आहे. तर तुम्ही ज्या विद्यार्थी मित्रांनो नक्कीच आपल्याजवळ व्हिडिओ बनवण्यासाठी आता मी सेंटर पाशीच त्या ठिकाणी हजर राहणार आहे. मी 9 वाजतापासून 10 वाजतापासून किंवा 7 वाजतापासूनच त्या सेंटरवर हजर राहणार आहे. ठीक आहे. तर मी त्या ठिकाणी ज्या विद्यार्थी मित्रांनो ज्या पण दिवशी त्या ठिकाणी ग्राउंड असणार आहे, तर त्या ठिकाणी मी माझ्या स्वखर्चाने मी त्या ठिकाणी येत आहे, जेणेकरून तुम्हाला या ठिकाणी कोणती ज्या विद्यार्थी मित्रांनो हे नाही झालं पाहिजे, तुमचं या ठिकाणी कोणतं नुकसान नाही झालं पाहिजे. मी या ठिकाणी स्वखर्चाने माझ्या पैशाने त्या ठिकाणी येतं, कारण की पैसे सुद्धा खूप लागते विद्यार्थी मित्रांनो. त्या ठिकाणी एका दिवशी जर राहतो म्हटलं 300, 400 रुपये लागते. ठीक आहे. तर हे झालं विद्यार्थी मित्रांनो मी त्या ठिकाणी येत आहे याबद्दल. ठीक आहे. आणि एक लक्षात ठेवा, आता तुम्हाला भरतीला जाताना कागदपत्र कोणते न्यायचे आहे मेन म्हणजे, तर ते तुम्हाला सांगून देतो. तर कागदपत्र तुम्ही आताच या ठिकाणी करून घ्या. तर पहिले तुम्हाला 10वीचं मार्कशीट, 10वीचं बोर्ड सर्टिफिकेट, 12वीचं मार्कशीट, 12वीचं बोर्ड सर्टिफिकेट, कास्ट सर्टिफिकेट, डोमिशियल, त्याचबरोबर टी सी नसेल तर बोनाफाईड न्या तुम्ही. त्याचबरोबर तुम्हाला राशन कार्ड न्यायचं आहे, आधार कार्ड ओरिजिनल न्यायचं आणि तुम्हाला 24 फोटो न्यायचे आहे, सरपंचचा रहिवासी दाखला, एवढे तुम्हाला कागदपत्र न्यायचे. त्याचबरोबर कॅरेक्टर सर्टिफिकेट तुम्हाला न्यायचं आहे पोलीस स्टेशनमधलं. त्याचबरोबर तुम्हाला अनमॅरिड सर्टिफिकेट न्यायचं आहे. ठीक आहे. तर एवढे कागदपत्र तुम्हाला न्यायचे आहे. आणि सर्वात मेन जे कागदपत्र आहे विद्यार्थी मित्रांनो तो आहे या ठिकाणी नोटरी तुम्हाला या ठिकाणी न्यायची आहे. ज्या पण विद्यार्थ्यांनी आतापर्यंत नोटरी केली नसेल तर नोटरी करा, कारण की नोटरी कंपल्सरी आहे. तुम्ही जर आता आपल्या जिल्ह्यामध्ये जर नोटरी केली नाही तर त्या ठिकाणी तुम्हाला 400-500 रुपये देऊन करावं लागणार आहे. ठीक आहे. आपल्या जिल्ह्यामध्ये जर तुम्ही नोटरी करताना तुम्ही भंडाऱ्याचे असा, गोंदियाचे असा, त्याचबरोबर अमरावती असाल, चंद्रपूर असा, गडचिरोली असाल, त्याचबरोबर तुम्ही यवतमाळचे असाल, वाशिमचे असाल, कोणत्याही जिल्ह्यातले असाल तर तुमच्याच जिल्ह्यामध्ये तुम्हाला या ठिकाणी नोटरी करून भेटणार आहे. तर आपल्याच जिल्ह्यामध्ये नोटरी करायची आणि नोटरी कुठं करायची आहे की वकिलाच्या घरी तुम्हाला जायचं आहे. ठीक आहे. नाही बाकी कोर्टामध्ये गेले नाही तुम्ही तर काही प्रॉब्लेम नाही. जे वकिलाचे घर असते विद्यार्थी मित्रांनो प्रत्येक शहरामध्ये ज्या वकिलाचे घरं असते प्रत्येक गल्लीमध्ये त्याच्या घरासमोर काळ्या कलरची पाटीस लागली राहते, येथे नोटरी करून मिळणार आहे म्हणून. ठीक आहे. ॲडव्होकेट वगैरे त्यांच्या त्या काळ्या पाटीवर नाव राहते. ठीक आहे. तर डायरेक्ट तुम्हाला त्यांच्या घरी जायचं आहे आणि तुम्हाला तो फॉर्म नाही येतात, जो आर्मीचा तुम्ही फॉर्म भरला होता तर आर्मीच्या फॉर्मसोबत तुम्हाला एक फॉर्म दिला आहे नॉन ज्युडिशियल स्टॅम्प पेपर म्हणून त्या फॉर्मचं नाव आहे. तर तो फॉर्म घेऊन जाता त्या फॉर्मवरच तुम्हाला तो फॉर्म त्या ॲडव्होकेटला द्यायचा आणि त्याला म्हणायचं की मला या ठिकाणी नोटरी करून द्या, तर ते तुम्हाला या ठिकाणी नोटरी बरोबर करून या ठिकाणी देणार आहे. ठीक आहे. 100 रुपयातच नोटरी होते आणि बिनफालतू पैसे व्यर्थ तुम्ही या ठिकाणी करू नका. काय मुले 100 रुपयाची तिकीट घेते ते त्याला नोटरी लावते स्टॅम्प म्हणून. ठीक आहे. तर ह्या चुका तुम्ही करू नका. हे 100 रुपयाची जर तुम्ही लावशील तर काही त्यामध्ये तुम्ही लावली नाही तर काही या ठिकाणी प्रॉब्लेम येत नाही. ठीक आहे. बिनफालतू तुमचे पैसे या ठिकाणी वेस्ट जाणार आहे. तर मी तुम्हाला सांगतो ते 100 रुपयाचा स्टॅम्प वगैरे त्यामध्ये लावू नका. ठीक आहे. तर तुमच्याजवळ नॉन ज्युडिशियल स्टॅम्प पेपर म्हणून एक फॉर्म आहे, त्यावर 10चा असा आकडा आहे. ठीक आहे. तर त्या फॉर्मवर तुम्हाला नोटरी करायचे, 100 रुपयातच नोटरी भेटते करून. ठीक आहे. तर आपल्या जिल्ह्यामध्येच नोटरी करा आणि तुम्ही आजही करू शकता, उद्या करू शकता, भरतीच्या अगोदर तुम्ही कधी करू शकता आणि कोणत्याही जिल्ह्यामध्ये करू शकता. तुम्ही नागपूरमध्ये करू शकता, अमरावतीमध्ये करू शकता, तुमच्या दुसऱ्या जिल्ह्यामध्ये केली तर काही प्रॉब्लेम नाही. पण मी तुम्हाला सांगतो की आपल्या जिल्ह्यामध्ये करा, जेणेकरून कमी पैशात तुमचं या ठिकाणी होऊन जाणार आहे. ठीक आहे. जास्त तुम्हाला या ठिकाणी खर्च लागणार नाही आहे. ठीक आहे. तर ह्या गोष्टीचं तुम्हाला या ठिकाणी लक्षात ठेवायचं. एवढे कागदपत्र तुम्हाला ओरिजिनल न्यायचे आहे आणि भरतीला एक दिवस अगोदर तुम्हाला या ठिकाणी जायचं आहे. ठीक आहे. तर तुम्ही आपला व्हिडिओ कोणत्या जिल्ह्यातून पाहताय हे या व्हिडिओ खाली कमेंट करा, जेणेकरून मला सुद्धा एक वाटणार आहे की आपला व्हिडिओ कुठपर्यंत या ठिकाणी पोहोचत आहे. ठीक आहे. तर ही होती विद्यार्थी मित्रांनो संपूर्ण माहिती यारो नागपूर आर्मी रॅली भरतीबद्दल. आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आजच्यासाठी इथंच थांबतो. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय भारत.